हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लोरिश लर्निंग. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. चला तर मग आज आपण ही इयत्ता 8वीचा पाठ 16वा पृष्ठफळ व घनफळ शिकूयात, समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात. आज आपण या पाठातील सराव संच 16.1 सोडवणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, एका खोक्याची लांबी 20 सेंटीमीटर, रुंदी 10.5 सेंटीमीटर व उंची 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ काढा. तर आपल्याला इथे लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे, त्यावरून आपल्याला त्याचं घनफळ विचारलेलं आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती आपण तर लिहून घेतलेली आहे. खोक्याची लांबी एल, लांबीला आपण एल हे अक्षर वापरतो म्हणून एल बरोबर 20 सेंटीमीटर. रुंदीसाठी बी अक्षर वापरतो म्हणून रुंदी बी बरोबर 10.5 सेंटीमीटर आणि उंचीसाठी आपण एच हे अक्षर वापरतो म्हणून एच बरोबर 8 सेंटीमीटर. आता खोक्याचे घनफळ आपल्याला ते विचारलेले आहे. तर खोका हा कोणत्या आकाराचा आहे, तर इष्टिकाजिती आकाराचा आहे. म्हणून इष्टिकाजितीचे घनफळ बरोबर याचं सूत्र काय आहे, तर एल गुणिले बी गुणिले एच. हे तुम्ही एल बी एच असं सुद्धा लिहू शकताय किंवा मध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलं तरी चालेल. म्हणून बरोबर आता इथे काय होईल, एल आपला किती आहे 20 आहे, गुणिले बी किती आहे आपला 10.5 गुणिले एच, एच किती आहे 8. तर सिंपल गणित आहे, हे एकदम सोपं आहे. दिलेली माहिती लिहायची आहे, त्यानंतर सूत्र लिहायचं आहे, सूत्रामध्ये किमती फक्त ठेवत जायचं आहे आणि गुणाकार करायचा आहे. आता इथं फक्त तुम्हाला गुणाकार करता आला पाहिजे. तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त सराव केला तर तुम्ही ते परफेक्ट होऊन जाईल तुम्हाला. आता आपण काय करूयात, 20 गुणिले 10.5 यांचा गुणाकार करूयात. तर काय होईल, हे शून्य आहे तसं इथे ठेवूयात. त्यानंतर बे पंचे 10, परत इथे एक हातच्या येईल. आता बे शून्य शून्य होईल, मग ते शून्य काय आपण लिहिणार नाही, मग तो हातच्याचा एक आहे तो आपण इथं लिहूयात आणि परत काय होईल बे के बे. त्यानंतर आता इथं काय आहे, तर एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे. आपण 20 गुणिले 10.5 असा गुणाकार केलेला आहे. तर आपण तोंडीच केला, तुम्ही तुमच्या लक्षात येत नसेल तर तो बाजूला करून पाहिलात तरी चालेल. तर इथं एक अंक सोडून दशांश चिन्ह म्हणून आपण इथं सुद्धा एक अंक सोडून दशांश चिन्ह देणार आहोत. यानंतर गुणिले हे 8 पुढे आहे तसं. आता हा गुणाकार सुद्धा आपण त्या तोंडी करू शकतो. हे काय होईल, आता दशांश चिन्हाच्या पुढच्या शून्याचा काही तर उपयोग नाही आहे, तो नाही घेतला ते चालेल. आता यांचा गुणाकार करूया, 210 गुणिले 8 म्हणून हे 8 शून्य शून्य, 8 एक्के 8 आणि 8 दुनी 16, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 1680 किंवा 1680. याला आपण काय करणार, 1680 घ सेमी म्हणजे घन सेमी. त्यामुळे आपण घनफळ काढलेलं आहे. घनफळ जेव्हा काढतो तर त्यावेळेला मिळालेल्या उत्तराच्या समोर घ सेमी किंवा घ मी असं आपण लिहितो. म्हणजेच काय, तर दिलेली मापं ही सेंटीमीटरमध्ये असतील तर आपण घ सेमी लिहितो आणि जर दिलेली मापं मीटरमध्ये असतील तर आपण घ मी असं लिहितो. कारण आपण त्याचं घनफळ काढलेलं असतं. ज्यावेळेला आपण पृष्ठफळ काढतो त्यावेळेला ते चौ सेमी किंवा चौमी असं पद्धतीने आपण लिहितो. म्हणून दिलेल्या खोक्याचे घनफळ 1680 घ सेमी आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, एका इष्टिकाचिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ 150 घ सेमी आहे. तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेंटीमीटर असेल तर तिची जाडी किती असेल. आता इथं इष्टिकाचिती आकाराची साबणाच्या वडीचं घनफळ आपल्याला इथं दिलेलं आहे. त्यानंतर तिची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, जाडी विचारली. जाडी म्हणजेच काय, तर तिची उंची, कारण हा साबण आहे मग त्याची आपल्याला तर उंची काढायची आहे. आधी दिलेली माहिती लिहून घेऊयात आणि मग सोडवूयात. तर इथे साबणाच्या वडीचं घनफळ आपल्याला 150 घ सेमी दिलेलं आहे. लांबी एल किती आहे, तर 10 सेंटीमीटर, रुंदी बी किती आहे 5 सेंटीमीटर आणि उंची बरोबर काय, जाडी बरोबर एच आपल्याला इथं काढायचं आहे. आपण ते इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र लिहूया. सूत्र काय आपलं, एल गुणिले बी गुणिले एच. म्हणून आता इथं घनफळ आपल्याला दिलेलं काय आहे, म्हणून आपण तर काय करूयात, ते इष्टिकाचितीच्या घनफळच्या खाली आपण त्याचं घनफळ लिहूयात. बरोबर एल किती आहे आपला 10 आहे, गुणिले बी किती आहे आपला 5 आहे आणि याचे आपण ते काढणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण दिलेली माहिती सूत्रामध्ये लिहिलेली आहे. आता आपण काय करूया, बाजूंची अदलाबदल करूया. तर ही जी बाजू आहे ती इकडे आपण डाव्या साईडला लिहून घेऊयात. म्हणून काय होईल, 10 गुणिले 5 गुणिले एच बरोबर हे 150. म्हणजे ही बाजू आपण डाव्या साईडला लिहून घेतली आणि इकडची डाव्या साईडची बाजू जी आहे ती आपण ते उजव्या साईडला लिहून घेतलेली आहे. मग आता आपण एच करणार आहोत म्हणून एच बरोबर काय होईल, 150 आहेत तसे राहतील. आता हे 10 गुणिले 5 आहे, म्हणजे इकडे हा गुणाकार आहे तर तो इकडे बरोबर चिन्हाच्या अलीकडे काय होईल, भागिले होईल. म्हणून 10 गुणिले 5 150ला भागिले होतील. म्हणून एच बरोबर, आता याला सोपं रूप देऊयात. इथे काय होईल, तर 10 ने आपण भाग देऊयात किंवा 5 ने सुद्धा इथं भाग देऊ शकतो. तर आपण नंतर काय करूयात, 5 ने भाग देऊयात. 5 एक्के 5
5 त्रिक 15 आणि हा 0 आहे तसा. परत काय होईल 10 एक्के 10 आणि 10 त्रिक 30. म्हणून आपला एच किती मिळेल आपल्याला 3 मिळेल. म्हणजेच काय 3 सेंटीमीटर. तर इथे 3 कसं मिळालं लक्षात आलं तुमच्या. आपण याला सोपं रूप दिलेलं आहे. ते 10 नुसार आपण भाग देऊ शकतोय. 10 एक्के 10 होईल. त्यानंतर परत 50 मग 10 5 50 म्हणजे 15 मिळेल. मग 5 आपण 15ला भाग दिला तर आपल्याला 3च मिळेल. तुम्ही कसाही भागाकार केला ते उत्तर तेच येतं. म्हणून इथं आपण काय लिहिलं तर साबणाच्या वडीची जाडी 3 सेंटीमीटर असेल. यानंतर तिसरं उदाहरण आहे. 6 मीटर लांब 2.5 मीटर उंच व 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. यासाठी 25 सेंटीमीटर लांबी 15 सेंटीमीटर रुंदी व 10 सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागतील. तर आपण ती दिलेली माहिती लिहून घेतलेली आहे. तर आपण आधी भिंतीसाठी इथे दिलेली माहिती लिहिली आहे. त्यानंतर विटांसाठी दिलेली इथं मापे घेतलेली आहेत. तर जी भिंतीसाठी तर आपल्याला मापे दिली होती तर ती मीटरमध्ये होतं. तर ते आपण काय केले सेंटीमीटरमध्ये त्याला कन्वर्ट करून घेतलेलं आहे. कारण पुढची जी विटांची जी मापे आहेत ती सेंटीमीटरमध्ये आहेत. तर इथं लांबी किती आहे यल बरोबर 6 मीटर म्हणजेच काय ते 600 सेंटीमीटर. उंची एस किती आहे 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर. आणि रुंदी बी किती आहे 0.5 मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. ही भिंतीसाठीची मापे आहेत. आणि विटांसाठीची मापे दिलेली काय आहेत. तर लांबी एल किती आहे 25 सेंटीमीटर, रुंदी बी किती आहे 15 सेंटीमीटर आणि उंची एच किती आहे 10 सेंटीमीटर. तर आपल्याला इथं म्हणजे 2 वेळा मापे घ्यावी लागलेली आहेत. म्हणून आपण विटांसाठीची जी मापे आहेत ती म्हणजे आपली रेग्युलर जी आपण अक्षर वापरतो सूत्रासाठी एल बी एच म्हणजे स्मॉल लेटर ते आपण तर घेतलेली आहेत. आणि जी भिंतीसाठीची जी मापे आहेत त्यांना आपण तीच अक्षर वापरले आहेत पण ती कॅपिटल लेटरमध्ये लिहिलेली आहेत. तर ज्या वेळेला असं प्रश्नामध्ये आपल्याला मीटरमध्ये मापं दिलेली असतात ती सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावी लागतात किंवा सेंटीमीटरमधली मीटरमध्ये कन्वर्ट करावी लागतात. तर ती तुम्हाला करता आली पाहिजे. त्यासाठी तो जो तक्ता आहे इथं जो मीटर लिटर ग्रॅम असतं त्यानंतर इकडं डेसी ठीक आहे सेंटी सेमी किंवा सेंटीमीटर ते आणि मिली. तर इथं मीटर लिटर ग्रॅम आणि इकडं डेसी सेंटी मिली असा जो आपला जो तक्ता आहे तो तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता ते मापं त्यामध्ये ठेवून त्यांचं म्हणजे लगेच तुम्हाला ते कन्वर्ट करता येतील. आता इथं काय दिलेलं आहे पहा 6 मीटर दिलेलं आहे म्हणजे 6 मीटर इथं आहे. मग आपल्याला ते सेंटीमीटर पाहिजे म्हणजे त्याच्यासमोर काय होणार तर इकडे 2 शून्य वाढत असतात. तसंच आता इथं काय 2.5 मीटर आहे. त्यानंतर पुढे काय होणार डेसी आणि सेंटीच्या म्हणजे हे 2 शून्य येणार पण इथं एक अंक सोडून दशांश नाही. म्हणून आपण ह्यामध्ये पण काय केलं इकडं हे लिहूयात आपण इकडं हे 25च्या समोर आपल्याला 2 शून्य मिळाल्या मग एक अंक सोडून दशांश चिन्ह म्हणून आपण ते एक अंक सोडून दशांश चिन्ह दिलं म्हणजेच काय मिळालं 250 सेंटीमीटर. परत इकडं पण आहे डेका हेक्टो आणि किलोचं ते सुद्धा तुम्ही म्हणजे लक्षात घ्या ते समजून घ्या. तर अशा पद्धतीने जो चार्ट आहे किलोपासून मिलीपर्यंतचा तो तुम्ही पाठ करा. म्हणजे अशा ज्या वेळेला आपल्याला कन्वर्ट करायची वेळ येते त्यावेळेला आपण त्या चार्टमध्ये ह्या किमती ठेवून पटकन कन्वर्ट करू शकतो म्हणजे तुम्ही त्या किमती बरोबर काढू शकताय. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय केलेलं आहे भिंतीसाठीचे जे माप आहे ती मापं दिलेली आहेत आणि विटांची पण जी काही मापे आहेत ती दिलेली आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायला सांगितलं तर विटांची संख्या काढायला सांगितलेली आहे. म्हणून काय होईल तर विटांची संख्या बरोबर भिंतीची घनफळ भागिले एका विटेचे घनफळ बरोबर. आता इथे काय होईल भिंतीच्या घनफळासाठी मापं घ्यावी लागतील म्हणून एल गुणिले बी गुणिले एच भागिले एल गुणिले बी गुणिले एच. आता या किमती तर ठेवत जाऊयात. हा किती आहे कॅपिटल एल आपला 600 आहे गुणिले एच किती आहे बी किती आहे आपला 50 आहे. त्यानंतर एच किती आहे आपला 250 आहे भागिले विटांसाठी दिलेली मापे घेऊया तिथे एल किती आपला 25 आहे गुणिले बी किती आहे 15 आहे गुणिले एच किती आहे आपला 10 आहे. त्याला सोपं रूप ठेवूयात भागाकार करूया त्यांचा. हा भागाकार सोपा आहे पहा तुम्ही सहज करू शकता इथे. तर इथे आपण काय करूयात ह्या शून्याला हा शून्य निघून जाईल. त्यानंतर काय जातं इथे 25 एक्के 25 आणि हे 25ला 25 म्हणजे निघून जातील. त्यानंतर आपण याला भाग देऊयात 15 एक्के 15 15 चौक 60. इथे जर तुम्हाला पाठ असतील तर अजून सोपं होईल. 15च्या पाड्यामध्ये 60 ही संख्या येते 15 चौक 60. त्यानंतर 60ला आपण भाग दिला आहे पूर्ण भाग केलेला आहे. त्यानंतर हा एक शून्य शिल्लक राहतो तो शून्य आपण इथं 40 म्हणजे 4च्या समोर लिहिणार 40 होईल. त्यानंतर राहिले काय आपले आता 40 गुणिले 50 राहिलेले आहेत. हे छेदामध्ये जे एक आहे ते लिहिले नाही तरी चालतील.
बाकी सगळ्या संख्यांना आपण तर भाग दिलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. फक्त इथे 40 आणि 50 शिल्लक राहिलेले आहेत. म्हणून 40 गुणिले 50 बरोबर काय गुणाकार होईल? 5 20 आणि ह्या 2 शून्य आपण आहे तशा समोर लिहूयात, म्हणजे 2000 मिळेल. म्हणजेच काय, विटांची संख्या आपल्याला किती मिळाली? 2000. म्हणून भिंत बांधण्यासाठी 2000 विटा लागतील. यानंतर पुढील प्रश्न आहे, पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका वसाहतीत 10 मीटर लांब, 6 मीटर रुंद व 3 मीटर खोल अशा मापांची टाकी बांधून घेतली आहे. तर त्या टाकीची धारकता किती आहे? टाकीत किती लिटर पाणी मावेल? तर आपण दिलेली माहिती लिहून घेतलेली आहे. लांबी एल किती आपली? तर 10 मीटर आहे. रुंदी बी 6 मीटर आणि उंची एच किती आहे? तर 3 मीटर आहे. आता आपण टाकीचे घनफळ बरोबर हे सूत्र लिहून घेऊयात. सूत्र काय आपलं? तर एल गुणिले बी गुणिले एच. आता ह्या किमती यामध्ये ठेवूयात आणि ह्या गुणाकार करूयात. एल किती आपला? 10 गुणिले बी किती आहे? 6 गुणिले एच किती आहे? 3. त्या गुणाकार तोंडी इथे होते पहा. साइन त्रिक 18 आणि 18 180 किंवा असं पण करू शकता 60 आणि परत काय होईल? साइन त्रिक 18 आणि तो शून्य आहे तसा. म्हणजे टाकीचं घनफळ आपल्याला किती मिळालं? तर 180 घ.मी. म्हणजेच घन मीटर. आणि इथे दिलेली माप आपली मीटरमध्ये आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे की 1 घन मीटर म्हणजे किती? तर 1000 लिटर. आपण तर लिहून घेऊयात ते. 1 घ.मी म्हणजे 1 घन मीटर बरोबर काय आहे? तर 1000 लिटर. हे लक्षातच ठेवायचं. प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रश्नात ही माहिती देतीलच असं नाही. काही वेळेला प्रश्नात हे दिलेलं असतं आपल्याला 1 घ.मी बरोबर 1000 लिटर म्हणून. पण प्रत्येक वेळा ही माहिती देत नाही, तर तुम्ही पाठच करा. 1 घन मीटर म्हणजेच किती? 1000 लिटर. म्हणून आता इथे काय होईल? तर टाकीत मावणारे पाणी बरोबर काय होईल? इथे 180 गुणिले हे 1000 होतील. यांचा गुणाकार होईल. 1 घन मीटर म्हणजे किती आहे? तर 1000 लिटर आहे. म्हणून इथे काय होईल? 180 घन मीटर गुणिले 1000 होईल. हा गुणाकार करूयात. काय होईल? तर 18 1 8 आणि याच्यात इथं हा शून्य आहे तसंच राहील आणि ह्याच्या समोरच्या 3 शून्य इथं आपण लिहून घेऊयात. म्हणजेच किती होईल? तर 1,80,000 लिटर. म्हणून टाकीची धारकता 180 घ.मी आहे व टाकीत 1,80,000 लिटर पाणी मावेल. अशा पद्धतीने आपला इथं सवाल पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.